आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे डेटा प्रेझेंटेशन. आता पहिला मुद्दा आपण घेऊयात की क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. या वर्गीकरणाचा काय हेतू आहे? आता त्याच्या आधी आपण एक महत्वाचा भाग पाहिला पाहिजे की वर्गीकरण म्हणजे काय, टॅब्युलेशन म्हणजे काय, आलेख म्हणजे काय. या सगळ्या सिक्वेन्शियल प्रोसेस आहेत की क्लासिफिकेशन केल्याशिवाय तुम्हाला टॅब्युलेशन करता येणार नाही. टॅब्युलेशन केल्याशिवाय तुम्हाला ग्राफकडे म्हणजे आलेखाकडे जाता येणार नाही. आणि या सगळ्या एकाच प्रोसेसच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. त्यामुळं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण इज व्हेरी इसेन्शियल बिकॉज these स्टेप्स आर सिक्वेन्शियल. फर्स्ट यू वॉन्ट टू डू क्लासिफिकेशन, देन टॅब्युलेशन, देन डायग्रामॅटिक और ग्राफिकल प्रेझेंटेशन. आता क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय? तर काही समान आणि असमान गुणांच्या संख्यांचा विचार करण्यासाठी, म्हणजे यू हॅव टू ग्रुप such a quantity having same characteristics from others. That is classification. आणखी एक महत्वाचा उद्देश असा आहे की टू रिड्यूस द डेटा इन द ग्रुप्स. क्लासिफिकेशन केल्यामुळे आपला डेटा थोडासा कमी प्रमाणात होतो कारण तो ऑर्गनाइज होतो. त्याचप्रमाणे त्याला लॉजिक प्राप्त होतं, काहीतरी तर्कसंगतपणा प्राप्त होतो की ज्याच्यामुळे आपल्याला रिसर्च फाइंडिंग कडे किंवा कन्क्लुजन कडे जाता येतो. आणखी एक महत्वाचा उद्देश आपला असा आहे की दॅट बिकम्स मिनिंगफुल. डेटा बिकम्स मिनिंगफुल म्हणजे तो अधिक अर्थपूर्ण होतो. त्याचप्रमाणे टू कम्पेअर म्हणजे तुलना करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. आणि ज्या वेगवेगळ्या साधनांमधून जो डेटा आपण गोळा केलेला आहे, जो पसारा मांडलेला आहे, तो ज्यावेळेस क्लासिफिकेशन आपण करतो त्यावेळेस तो कमी जागेत तो आपल्याला बसवता येतो, म्हणजे इट बिकम्स ऑर्गनाइज. त्याचप्रमाणे आणखी एक पुढचा फायदा त्याचा असा आहे किंवा उद्देश पण असा आहे की इट हेल्प्स टू स्टॅटिस्टिकल अनालिसिस. आता ते नेमकं कसं करायचं, काय करायचं आपण नंतर एकदा कधीतरी लेक्चर सिरीज मध्ये बघूयात, परंतु ही प्रोसेस त्याच्यासाठी उपयोगी आहे. आणि आणखी एक महत्वाचं की व्हॅलिडेट द रिसर्च फाइंडिंग अँड कन्क्लुजन. म्हणजे आपण ज्या वेळेस निष्कर्षाकडे जातो त्याला व्हॅलिडेट म्हणजे त्याला काही पुरावा तो सादर करतो. हे महत्वाचे उद्देश आपल्या क्लासिफिकेशनचे आहेत. आता हे जसे क्लासिफिकेशनचे आहेत तसेच पुढे जाऊन आपल्याला टॅब्युलेशनचे पण हेच उद्देश सांगता येतील कमी अधिक प्रमाणामध्ये. त्याचप्रमाणे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन साठी सुद्धा हेच उद्देश आहेत. त्यामुळे हे सगळे एकमेकाला सपोर्टिव्ह आहे. आता क्लासिफिकेशन म्हणजे तरी नेमकं काय? तर सिस्टमॅटिक अरेंजमेंट इन ग्रुप्स और कॅटेगरीज अकॉर्डिंग टू एस्टॅब्लिश क्रायटेरिया. आपण काही नॉर्म्स ठरवलेले आहेत किंवा काही कॅटेगरीज केलेल्या आहेत, त्यानुसार या आपल्या डेटाची अरेंजमेंट करायची आहे. म्हणजे काही समान प्रॉपर्टीचा डेटा एका ग्रुपमध्ये, वेगळ्या प्रॉपर्टीचा डेटा वेगळ्या ग्रुपमध्ये, असं आपण ते करणार आहे. दॅट इज द डेफिनेशन ऑफ द क्लासिफिकेशन. याचं एक एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर आपल्याला लायब्ररीमध्ये गेल्यानंतर दिसता येईल की कथांची पुस्तकं वेगळी आहेत, पोएम्स असतील तर त्याची पुस्तकं वेगळी आहेत, लिटरेचर असतील तर त्याची पुस्तकं वेगळी आहेत, म्हणजे मॅथची वेगळी, केमिस्ट्रीची वेगळी, अशी काही आपल्याला ग्रुपिंग म्हणजे हॅव्हिंग द सेम कॅरेक्टरिस्टिक्स. किंवा वेगळ्या प्रकारचा डेटा काही असतो तो काही एज नुसार मांडलेला असतो, काही डेटा जेंडर नुसार मांडलेला असतो, काही डेटा तुमच्या सब्जेक्ट नुसार मांडलेला असतो. तर अशा प्रकारे तो मांडणं म्हणजेच हे क्लासिफिकेशन. आता हे क्लासिफिकेशनचे काही टाइप्स आहेत. हे प्रामुख्याने 4 याच्यामध्ये केले जातात. भौगोलिक वर्गीकरण की ज्याच्यामध्ये म्हणजे जॉग्राफिकल क्लासिफिकेशन की ज्याच्यानुसार तो डेटा देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव या पद्धतीने आपल्याला क्लासिफाय करता येतो. काही डेटा काळानुसार म्हणजे क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन नुसार करता येतो की ज्याच्यामध्ये वर्ष, इयर, मंथ, डेज अशा पद्धतीने तो करता येतो.
काही डेटा क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन, गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष याच्यामध्ये. काही संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन की ज्याचा आधार नंबर्स किंवा न्यूमेरिकल हा भाग महत्वाचा असतो. आता हेच आपण याचं एक एक्झाम्पल एक एक घेऊन आपण पुढे जाणार आहोत. हे जॉग्राफिकल क्लासिफिकेशनचं एक एक्झाम्पल आहे की इट इज अ सेन्सस. दिस फिगर्स 2001 ची लोकसंख्या आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्र, आंध्र, एमपी म्हणजे मध्य प्रदेश हे स्टेट्स आहेत, म्हणजे याला जॉग्राफिकल एरिया लिमिटेड आहे आणि याची पुढे आपण लोकसंख्या पॉप्युलेशन किती आहे हे दिलेलं आहे. म्हणजे हे अनालिसिस जे आहे ते जॉग्राफिकल क्लासिफिकेशन आहे. पुढचं जे आहे क्रोनॉलॉजिकल म्हणजे काळानुसार, याचा टाइम पिरियड हा तुमचा बेस असतो. आता तेच लोकसंख्येची मांडणी काळानुसार केलेली आहे. म्हणजे 1981 साली भारताची लोकसंख्या किती होती तर 68 कोटी होती. 1991 साली किती झाली 84 कोटी झाली. म्हणजे एक वर्गीकरणाचा हा दुसरा प्रकार. पहिला आपण पाहिला जॉग्राफिकल एरियानुसार, आता आपण पाहतो आहोत तो काळानुसार. पुढचा आपण जो पाहतोय तो क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन, हे गुणात्मक. याचा क्वालिटी हा बेस असतो. आहे, कलर आहे, एज्युकेशन आहे, रिलिजन आहे, हे त्याचे बेस झाले. यातलं महत्वाचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की यातलं वैशिष्ट्य मोजता येत नाही, फक्त तो गुण आहे की नाही एवढं फक्त पाहिलं जातं. आता उदाहरणार्थ एखादा माणूस रिलायबल आहे की नाही, किती प्रमाणात हे नाही मोजायचं, फक्त आहे का नाही एवढं फक्त पाहता येतं. मेल फिमेल एवढ्या दोन गोष्टी पाहिजे, त्याचं पर्सेंटेज आपल्याला काही यातून पाहता येत नाही. एज्युकेटेड अनएज्युकेटेड किंवा लिटरेट अनलिटरेट नॉट लिटरेट, तर फक्त एवढं त्याचं एस ऑर नो याच्यामध्ये येतं. आता हे झाले वर्गीकरणाचे काही आपण हे पाहिले. तर त्यात पुढची स्लाइड जी आपली जी आहे ती टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन, की एका वेळी जर एकच चल असेल दॅट इज कॉल्ड एज सिंपल क्लासिफिकेशन. म्हणजे या ठिकाणी एकच, आपण समजा जेंडर घेतलं, एकच व्हेरिएबल घेतलं, तर त्याचं क्लासिफिकेशन फक्त मेल और फिमेल एवढ्याच बाबतीत होतं. दॅट इज कॉल्ड एज सिंपल क्लासिफिकेशन. जेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा त्याचं आपण बायफर्गेशन करतो, त्या मेल फिमेलचं पुन्हा साक्षर निरक्षर असे ज्या वेळेस आपण पुन्हा त्याला दोन पॅरामीटर लावतो त्यावेळेस ते येतं द्विगुण वर्गीकरण किंवा बाय व्हेरिएबल क्लासिफिकेशन. त्याचप्रमाणे पुढचा भाग आहे की एकापेक्षा जास्त व्हेरिएबल जर आपल्या क्लासिफिकेशन मध्ये असतील तर त्याला बहुगुण वर्गीकरण किंवा मल्टिपल व्हेरिएबल क्लासिफिकेशन असं म्हणतात. त्यालाच पुढे म्हणजे स्त्री पुरुष त्याचं दोन बायफर्गेशन, साक्षर निरक्षर, पुन्हा साक्षरतेचे दोन भाग, हे रुरल अर्बन अशा पद्धतीने केलेलं असतं. आता हेच या ठिकाणी आपण थोडस टेबलद्वारे पाहिलेलं आहे की हे मांडणी कशी करायची. तर ही मांडणी आपल्याला अशा पद्धतीने करता येते. पॉप्युलेशन आहे, या ठिकाणी फिमेल आहे, या ठिकाणी मेल आहे. या ठिकाणी एक महत्वाचा भाग आहे की एकच व्हेरिएबल आहे, दॅट इज पॉप्युलेशन. आता पुढे जेव्हा द्विगुण वर्गीकरण असं आपण म्हणतो त्यावेळेस दोन व्हेरिएबल्स असतात. आता या ठिकाणी दोन व्हेरिएबल कोणती, एक जेंडर आहे आणि दुसरं लिटरसी आहे. म्हणजे हे बाय द्विगुण वर्गीकरण आलं. आता पुढचं जे आपल्याला आहे त्याच्यामध्ये आणखी एक व्हेरिएबल आपण वाढवलेला आहे, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत बहुगुण वर्गीकरण. याच्यामध्ये तीन व्हेरिएबल्स आहेत, जेंडर आहे, लिटरसी आहे आणि रिजन आहे. त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला या पद्धतीने करता येतं. म्हणजे वर्गीकरण आपल्याला ह्या पद्धतीने मांडता येतं आणि याची संख्या पुढे आपल्याला मांडता येते. आता क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन हे झालं की संग्रहित केलेल्या माहितीचे न्यूमेरिकल म्हणजे नंबरनुसार वर्गीकरण, म्हणजे संख्यात्मक वर्गीकरण होय. म्हणजेच क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. मग तुमची वजन असेल, उंची असेल, उत्पन्न असेल, गुण असेल, उत्पादन किती आहे ते असेल, याला संख्यात्मक वर्गीकरण म्हणजे क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं म्हणतात.
आता या क्वांटिटेटिव्हच पुढे आणखी काही आपल्याला पुढे जाता येईल की चल आणि घटकांची संख्या म्हणजे वारंवारता. या पद्धती आहेत काही मांडण्याच्या पद्धतीत आपण त्याला सेरीज असं म्हणतो, मालिका असं म्हणतो. या मालिकांचे 3 प्रकार आहेत: सिंपल सेरीज, डिस्क्रीट सेरीज आणि कंटिन्युअस सेरीज. साधी पदमाला, खंडित पदमाला आणि सतत पदमाला. आता ह्या 3 पदमाला म्हणजे नेमकं काय याचा आपण पुढे विचार करूयात. की जेव्हा संग्रहित केलेल्या माहितीच्या वैशिष्ट्यांचे मूल्य किंवा चलाचे मूल्य म्हणजे व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल जेव्हा आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने म्हणजे असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर किंवा असेंडिंग सिक्वेन्स आणि डिसेंडिंग सिक्वेन्सने मांडतो तेव्हा तिला साधी पदमाला असे म्हणतात. या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण विचारार्थी घेतलेला आहे की एक 10 स्टुडंट्स आहेत आणि त्यांनी गणित विषयामध्ये मिळवलेले मार्क इथं आपण मांडलेले आहेत. 25 पैकी हे मार्क आहेत आणि ते असे आपण दाखवलेले आहेत. ही सिंपल सिरीज आहे म्हणजे साधी पदमाला आहे. आता ही दुसरी पाहिलेली आपण खंडित म्हणजे डिस्क्रीट सिरीज. हा त्याच मांडणीचा हा एक पुढचा प्रकार आहे की ज्या वेळेस आपण गोळा केलेली माहिती अशा पद्धतीने मांडतो. समजा 25 विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत, समजा 20 विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत. आता हे 20 विद्यार्थ्यांचे मार्क अशा रीतीने आपल्याला मांडायचे आहेत की प्रत्येक मार्क किती वेळा रिपीट झाला आहे आणि किती वेळा रिपीट झाला दॅट इज कॉल्ड ॲज पुनरावृत्ती, रिपिटेशन. म्हणजे 10 मार्क आहे की इथं एक आहेत, इथं एक आहेत, अजून हे 2च आहेत म्हणून आपण 10 मार्काची फ्रिक्वेन्सी मांडलेली आहे 2. आता इथं ही टॅली बार करायची एक आपण स्टॅटिस्टिक मध्ये पद्धत पाहिली की एक वेळा आला तर एक टॅली, दुसऱ्या वेळेस आला तर दुसरा, असे मार्क करून आपण फ्रिक्वेन्सी मांडतो. म्हणजे फक्त या ठिकाणी मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी या पद्धतीने जर आपण टेबल तयार केलं, टेबल म्हणजे मांडणी तयार केली, दॅट इज युअर क्लासिफाय द डेटा. तर हा एक प्रकार खंडित पदमालाचा होतो. या ठिकाणी खंडित आहे. आता त्याचा अर्थ महत्वाचा आहे. 10 आणि 15 याच्यामध्ये कंटिन्युटी काही नाहीये, ते खंडित झाले. 10 मार्क म्हणजे 10 मार्क, 15 मार्क म्हणजे 15, त्याच्यामध्ये काही अंतर आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं खंडित पदमाला म्हटलेला आहे. आता पुढचा जो भाग आहे ती सतत पदमाला, की गुणधर्माच्या किंवा चलांचे मूल्य चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहून त्या गटात समाविष्ट होणारी संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता त्याच्या समोर लिहिली जाते. यातला महत्वाचा भाग काय, कंटिन्युटी. आता कंटिन्युटी कुठे आली तर हा जो आता या ठिकाणी वेगळं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे की काही फॅमिलींचं इन्कम घेतलेलं आहे आणि त्या इन्कम नुसार त्या फॅमिलीच्या जे व्यक्ती म्हणून आपण त्या व्यक्तींचं इन्कम आपण क्लासिफाय केलेलं आहे. हे इन्कमचे जे आपण हे जे पाहिलेत लिमिट्स, क्लास लिमिट्स, तर ते कंटिन्युअस मध्ये म्हणजे 100 ते 200, 200 ते 300, 300 ते 400, 400 ते 500 किंवा 100 to 200, 200 to 300. तर हे लिमिट जे आहेत ते कंटिन्युअस आहे. आणि दुसरा एक भाग की ह्या निमित्ताने आपल्याला अजून एक पाहावं लागतं की काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी याच्यामध्ये वापरल्या जातात. क्लास लिमिट. आता या ठिकाणी 100 ते 200 याचं क्लास लिमिट किती आहे तर 200 वजा 100 याचा जो फरक आहे, वजाबाकी जी येईल ती क्लास लिमिट येईल. 100 आणि 200 त्याचं क्लास लिमिट. क्लास इंटरवल, आता यातला जो फरक आहे दॅट इज क्लास इंटरवल. क्लास फ्रिक्वेन्सी म्हणजे यांना समजा पहिल्या क्लासमध्ये 50 जण आहेत, दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लास. आता मिड पॉइंट. आता मिड पॉइंट म्हणजे एखाद्या क्लास इंटरवलचे जे लिमिट्स आहेत, एंड लिमिट आणि इनिशियल लिमिट, या दोघांमधला फरकाचा मध्यबिंदू जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज मिड पॉइंट. आता प्रत्यक्षात कसे काढायचे, काय करायचे आपण ते आता आपला तो भाग नाहीये म्हणून आपण त्याचा विचार करणार नाही, पण दीज आर द इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी रिक्वायर्ड फॉर दिस अनालिसिस. आता यातलं पदमालामध्ये महत्वाचं काय की कंटिन्युअस आहे. हे जे दिसते तुम्हाला हे सलग आहेत, 100 200 200, जो जिथं संपला तिथंच पुढचा सुरू झाला, पुन्हा तो जिथं संपला तिथंच पुढचा सुरू झाला, म्हणून याला कंटिन्युअस सिरीज असं म्हटलेलं आहे. आता त्याच्यातच पुढचा महत्वाचा भाग आहे की या पद्धतीचे 2 भाग पडतात, एक्सक्लुझिव्ह सिरीज आणि इन्क्लुझिव्ह सिरीज. आता
एक्सक्लुझिव्ह सिरीज म्हणजे काय, तर वरच्या गटातील मोठे मूल्य हे खालच्या गटाचे लहान मूल्य असते. म्हणजे 100 ते 200. आता हे जे 200 जे मूल्य आहे, अप्पर लिमिट ऑफ अबव क्लास, हे खालच्या गटाचे लहान मूल्य, ते या ठिकाणी इथे रिपीट झालंय. पुन्हा याचं अप्पर लिमिट हे खालच्याचं इनिशियल लिमिट असतं, दॅट इज एक्सक्लुझिव्ह सिरीज. आणि दुसरी जी असते ती इन्क्लुझिव्ह असते, म्हणजे गटातील मोठे मूल्य ज्या गटात घेतले जाते त्यानंतर येणारे मूल्य पासून दुसऱ्या गटाचा प्रारंभ होतो. म्हणजे नेमकं काय की हा गट 100 ते 199 आहे, त्याच्यानंतर येणारं मूल्य 200 ते पुढच्या गटाचं इनिशियल आहे. त्याच गटाची अप्पर लिमिट आहे 299, त्याच्या पुढचं मूल्य ते खालच्या गटाचं इनिशियल आहे. म्हणजे हा ह्या दोन मधला जो फरक आहे की एक्सक्लुझिव्ह मध्ये वरच्या गटातील मूल्य खालच्या गटातील लहान मूल्य असते, आणि इन्क्लुझिव्ह सिरीज मध्ये वरच्या गटाचं मूल्य ज्या गटात घेतले जाते त्यानंतर येणारे मूल्य हे किंवा मूल्यापासून दुसऱ्या गटाचा प्रारंभ होतो. हा फरक आपल्याला इथं लक्षात ठेवला पाहिजे, आणि हे त्याच्या फ्रिक्वेन्सीज आहेत. आता पुढचा भाग आपण बघूयात की टॅब्युलेशन म्हणजे तरी नेमकं काय. आता हे झालं क्लासिफिकेशन. पुढचं आपण बघणार आहोत टॅब्युलेशन. आता क्लासिफिकेशन आणि सारणी हे आपण पहिल्यांदाच पाहिले की ह्या कंटिन्युअस प्रोसेस आहेत, एकत्र चालणाऱ्या प्रक्रियेत. म्हणजे टॅब्युलेशनचा पाया क्लासिफिकेशन असतो, आणि ज्यावेळेस तुम्ही ग्राफकडे किंवा डायग्रामकडे जाल त्यावेळेस हे टॅब्युलेशन हा त्याचा बेस असतो. म्हणजे दीज आर द कंटिन्युअस प्रोसेस की क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन आणि देन ग्राफिकल और डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन. आता पुन्हा मगाशी पाहिल्याप्रमाणे की याचे हेतू तेच असणार आहेत की जे आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलेले आहेत, की कुठलाही डेटा हा मिनिंगफुली मांडणे, लॉजिकल मांडणे. आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा भाग आहे की याचे काही टॅब्युलेशनचे काही रिक्वायर्ड थिंग्स आहेत, म्हणजे आवश्यक गोष्टी आहेत. त्या कोणत्या आहेत की प्रत्येक टेबलला काही नंबर द्यायला पाहिजे, टेबल नंबर्स. त्याचप्रमाणे टेबलला एक नाव द्यायला पाहिजे, प्रत्येक ओळीला शीर्षक द्यायला पाहिजे, त्याच्या कॉलम जे आहेत त्या कॉलमला सुद्धा हेडिंग द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे हे जे न्यूमेरिकल जो भाग आहे त्याला बॉडी ऑफ द टेबल असं म्हणतात. आणि त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाचा भाग खाली की त्याला संदर्भ नोंदणी किंवा फुटनोट्स, तळटिपा असं आपण म्हटलेलं आहे की तळटिपा आपल्याला प्रामुख्याने देता आल्या पाहिजेत. की समजा एखादा आपण गव्हर्नमेंट डेटा मधून काही टेबल उचललं किंवा कोणाच्या रिसर्च मधून काही टेबल उचललं, तर हे टेबल आपल्या रिसर्चचा भाग नाहीये, तो कुठून तरी आपण इम्पोर्ट केलेलं टेबल आहे. तर कुठून इम्पोर्ट केलं त्याचा तो आपल्याला डेटा, इथं आपला डेटा म्हणतोय, त्याची नोंदणी इथं आपल्याला करावी लागते. म्हणजे मग काही अडचणीचं काही निर्माण होत नाही, म्हणून आपण तिथं फुटनोट आणि संदर्भ नोंदणी असं म्हटलेलं आहे. आता ह्या सारणीचे पण काही प्रकार आहेत. जसं आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं होतं तसंच सारणीमध्ये पण पाहणार आहे, फक्त थोडीशी नावं बदल आहेत. त्या सारणीचे काही प्रकार आहेत की साधी सारणी म्हणजे एक मार्गी सारणी, दोन मार्गी सारणी, बहुगुणा सारणी. म्हणजे याच्यामध्ये एका व्हेरिएबलचा विचार केलेला असेल तर यू कॉल्ड इट ॲज सिंपल टॅब्युलेशन किंवा साधे टेबल. दोन गुणांचा व्हेरिएबल केला असेल तर त्याला दोन मार्गी सारणी असं म्हणतात. आणि जे दोनापेक्षा जास्त व्हेरिएबल जर त्याच्यामध्ये आले असतील, मोर दॅन 2 व्हेरिएबल्स, तर त्याला बहुगुण सारणी असं म्हटलेलं आहे. इथे काही एक्झाम्पल्स आपण दिलेली आहे की हे जे आहे साधी सारणीचं उदाहरण आहे एक मार्गी सारणी, की ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे. म्हणजे समजा की आपण प्राध्यापकांच्या संख्येचा जर विचार केला तर इथे आपण केलेले आहेत की त्यांचा एज ग्रुप आहे लेस दॅन 25, 25 to 35, 35 to 45, आणि नंबर ऑफ टीचर्स. म्हणजे एकच व्हेरिएबल आहे, दॅट इज नंबर ऑफ टीचर्स. त्याच्याच पुढे इथे एक द्विमार्गी सारणी की ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आपण कन्सिडर करणार आहे, एक नंबर ऑफ टीचर्स आणि दुसरा भाग आहे की त्याचे सिनियर टीचर्स आणि ज्युनियर टीचर, असे दोन व्हेरिएबल्स आहेत आपण तिथे विचार केला, म्हणून याला दोन मार्गी सारणी असं आपण म्हणूयात. आता याच्या पुढची जी सारणी आहे की ज्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त व्हेरिएबल्स आहे,
नंबर ऑफ टीचर, त्याचं क्लासिफिकेशन, पुन्हा ज्युनियर सिनियर, पुन्हा त्याचं मेल फिमेल ह्याचे पुढे आणखी आपल्याला पुढे वेगवेगळे कन्सिडर करता येतात मुद्दे. पण जाऊ देत, एवढे आपल्याला माहितीसाठी एवढे पुरेसे आहेत की ज्याच्यामध्ये एक सिंगल व्हेरिएबल, डबल व्हेरिएबल आणि मोर दॅन 2 व्हेरिएबल्स. आता पुढचा जो भाग आपण पाहणार आहोत की ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. याच्यामध्ये 2 भाग आहेत, डायग्रॅमॅटिक आणि ग्राफिकल. काय फरक आहे आपण हे बघूयात नंतर, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच की आता पुन्हा तेच आहे की याचा उद्देश काय. तर एक पहिला मुद्दा की आकृत्या आपल्याला आकृत्यांच्या मदतीने संग्रहित केलेली माहिती एका दृष्टिक्षेपात येते आणि सांख्यिकीमध्ये जी काही माहिती ती सोपी होते, म्हणजे ऍट ए ग्लान्स आपल्याला सगळं दिसून येतं. त्याचप्रमाणे ती इझी टू अंडरस्टँड, म्हणजे समजून घेण्यासाठी ती सोपी असते. त्याचप्रमाणे ती अधिक वाचनीय असते, आकलनीय असते, लक्षात ठेवण्यास सोपी असते. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की एक चित्र 1000 शब्दांचं काम करतं. म्हणजे वर्णनात्मक तुम्ही एक पान लिहिलं काय किंवा एक आकृती काढून दाखवलं काय, तर आकृती काढणं हे कधीही समर्पक असतं की त्याचे खूप फायदे असतात. ते फायदेच आता आपण पाहतो आहोत आणि आता दीर्घकाळ स्मरणात राहते. उदाहरणार्थ आपण टीव्हीवरच्या काही जाहिराती असतात पाहतो आपण की त्याचा इफेक्ट लॉंग टाइम असतो. म्हणून आकृत्यांद्वारे आपला डेटा रिप्रेझेंट करणं हे कधीही चांगलं आणि त्याचे हे फायदे आहेत. आणखी पुढचा फायदा आपल्याला सांगता येईल की डोळ्यांना डेटा फार आकर्षित करत, न्यूमेरिकल डेटा फार आकर्षित करत नाही, परंतु या डायग्राम ज्या असतात त्या लगेच आकर्षित होतात. आणखी एक फायदा आहे की इझी टू कम्पेअर, म्हणजे आपला डेटा कम्पेअर करण्यासाठी आपल्याला खूप मदत करतो. आणि हा डेटा जसा रिसर्चरला मदत करतो तसाच तो पुढे जो त्याचा वाचक आहे, आपण रिसर्च त्याचा थिसिस का बनवतो, कारण तो दुसऱ्या कोणाला तरी तो उपयोगात यावा म्हणून. आणि तो ज्यावेळेस वाचत असतो त्यावेळेस त्याला हे तुमची जी न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन जे असतात ती पाहण्यापेक्षा डेटा पाहिला तर तो तुमच्या कन्क्लुजन कडे इझिली जातो. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे काही स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन करणं पण सोपं जातं. हेल्प्स टू कोरिलेशन अनालिसिस किंवा कोरिलेशन मेथड किंवा अनालिसिस, म्हणजे विश्लेषण करणं, कोरिलेशन फाइंड करणं, याच्याकरता हे सगळं उपयोगाला जातं. आता पुन्हा त्याचे काही रूल्स आहेत की डायग्राम काढायची म्हटलं तर पुन्हा त्याला एक हेडिंग असलं पाहिजे, त्याला एक रेग्युलर अनुक्रमांक असला पाहिजे. आता एक महत्वाचा भाग आहे की हे आकृत्यांच्या किंवा ग्राफच्या वरती लिहायचं का खाली लिहायचं. आता पूर्वी तुम्ही म्हणाल तर ते पूर्वी आकृत्यांच्या वरती हे लिहिलेलं असायचं. आता नवीन सिस्टीम नुसार ते खाली देत आहेत. आपण आता त्याच्या एवढ्या फार किचकट भागाकडे न जाता आपण फक्त सध्या एवढंच म्हणूयात की प्रत्येकाला एक शीर्षक असलं पाहिजे, त्याला एक नंबर असला पाहिजे, त्याचप्रमाणे फुटनोट्सही असल्या पाहिजे जर इफ अवेलेबल, किंवा जर तुम्ही डेटा कुठून घेतलाय तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्वतःचा क्रिएट केला असेल तर तळटिपा वगैरे द्यायची काही गरज नाही, कुठून इम्पोर्ट केला असेल तर तो द्यावा लागेल. त्याचप्रमाणे कोऑर्डिनेट्स म्हणजे निर्देशांक, म्हणजे एक्स अक्षावर तुम्ही काय घेतलंय, वाय अक्षावर काय घेतलंय हे पण तुम्हाला द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे स्केल काय घेतलंय ते जास्त महत्वाचं आहे, कारण तुम्ही काही ग्राफ्स आलेखावर काढणार आहात. आलेखावर सगळेच नंबर देणं अवघड असतं, म्हणून आपण काही स्केलिंग करतो की 1 सेंटीमीटर बरोबर समजा काही 100 असेल किंवा रुपीज मध्ये असेल तर तुम्हाला ते द्यावं लागतं त्या ठिकाणी, म्हणजे वाचकाला ते समजण्यास थोडं सोपं जातं. आणि आणखी एक महत्वाचा भाग की ते सिंपल साधे असलं पाहिजे, समजण्याला सोपं असलं पाहिजे. उगं कॉम्प्लिकेटेड करता येत आहे म्हणून करायचं हा त्यातला उद्देश नसावा. इझी टू अंडरस्टँड हा सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला आहे. म्हणून कुठल्याही डायग्राम्स किंवा ग्राफ्स काढताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आणि त्या कंपल्सरी सगळ्यांना फॉलो कराव्याच लागतात. पुढे आपण जाणार आहोत की ह्या डायग्रामचे भाग काय आहेत, टाइप्स ऑफ डायग्राम किती आहेत.
तर मेजर ज्या आहेत त्या अशा आहेत, बार डायग्रॅम म्हणजे दंडाकृती, दुसरी जी आहे ती आयताकृती रेक्टँग्युलर डायग्रॅम, पुढची जी आहे ती चौरसाकृती म्हणजे स्क्वेअर डायग्रॅम, सर्कल डायग्रॅम म्हणजे पाय चार्ट, 3 डायमेन्शनल त्रिभुज आकृती आणि पिक्टोरियल म्हणजे काही चित्राद्वारे काही माहिती दिली जाते. हे त्याचे मेन फीचर प्रकार टाइप्स आहेत. आणखी एक महत्वाचा भाग की हा जो दंडाकृती आहे बार डायग्रॅमचे पुढे हे टाइप्स आहेत. साधी दंडाकृती म्हणजे सिंपल बार डायग्रॅम, विभाजित दंडाकृती म्हणजे सब डिवायडेड बार डायग्रॅम, बहुदंडाकृती म्हणजे मल्टिपल बार डायग्रॅम, प्रमाण दंडाकृती म्हणजे पर्सेंटेज बार डायग्रॅम आणि विचलन दंडाकृती म्हणजे डेव्हिएशन बार डायग्राम. आता मी कोणती काढायची हा बहुतेक रिसर्चरला प्रश्न असतो. तर कोणती काढायची याच्यामध्ये तुमचा स्वतःचा डिसिजन महत्वाचा असतो, हा एक भाग. आणि दुसरा की तुमचा डेटाला पोषक, पूरक, सपोर्टिव्ह अशी कोणती आकृती हे तुम्ही तुमचं ठरवायचं. कोणती आकृती कुठे काढून चालणार नाही. बस सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण एक 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 जाऊयात की बार डायग्रॅमचे आपण काही प्रकार पाहणार आहोत. बार डायग्रॅमचे सगळे एकदा झाले का मग आपण या पुढच्या भागाकडे जाणार आहोत. म्हणून पहिल्यांदा आपण घेणारे बार डायग्रॅम म्हणजे सिंपल बार डायग्रॅम, नंतर सब डिवायडेड, मग मल्टिपल बार डायग्रॅम, पर्सेंटेज आणि एक त्याचे कसे काढायचे ते. आता या ठिकाणी एक सिंपल बार डायग्रॅम दिलेला आहे की याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, नंबर ऑफ स्टुडंट, ती या ठिकाणी दाखवली. समजा एक कॉलेजचे 4 नावं आहेत, समजा ABCD, आणि त्याचे हे काही स्टुडंट्स आहेत. आता एक्स ऍक्सिस वर आपण समजा कॉलेजेस घेतली आहेत आणि त्याचे काही इथं नंबर ऑफ स्टुडंट आहेत. याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की हा जो बार आहे त्याची हाईट जी आहे ती त्या फ्रिक्वेन्सीची डायरेक्टली प्रपोर्शनल असते, म्हणजे तीच असते. त्याप्रमाणे हे सगळे बार सेपरेट असतात, हे एक याच्यामध्ये महत्वाचं आहे. ते कनेक्टिव्ह नसतात, म्हणून त्याला आपण बार डायग्रॅम असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा आहे की याच्यामध्ये आयडेंटिटी कुठे लपवली जात नाही याच्यामध्ये. म्हणजे आपण ज्या वेळेस हिस्टोग्राम कडे जाऊ त्यावेळेस मी तो मुद्दा अधिक क्लिअर करेल की आयडेंटिटी तिथं लॅप्स होते, इथे आयडेंटिटी लॅप्स होत नाही. म्हणजे ए कॉलेजची जी स्टुडंट आहे ती डायरेक्टली 500 म्हणजे 500, ती लपवली जात नाही, डायरेक्टली दिसते. बी ची 700 आहे. आता या ठिकाणी इथे एक आपल्याला स्केल एक लिहावं लागतं. आता मी तर काही टेक्निकल लिमिटेशन्स म्हणा किंवा काही याच्यामुळे त्या लिहिलेल्या नाही आहेत, पण ते लिहायला पाहिजे. आता या ठिकाणी आपण त्या एक्सिसला नावं दिली, एक्स ऍक्सिसला दिलंय, वाय ऍक्सिसला दिलंय वगैरे वगैरे, वरचे शीर्षक दिलेलं आहे. फक्त राहिलेला आहे त्याचे अनुक्रमांक. तो अनुक्रमांक जसा तुमचा सिरियली असेल त्याच्यानुसार तुम्हाला तो द्यायला पाहिजे. आणि इकडे उजव्या बाजूला या ठिकाणी त्याचं स्केलिंग द्यावं लागतं. आता एक्स आणि वाय ऍक्सिसचं वेगळं वेगळं असतं, ते आपण पुढे जाऊयात. आता की इट इज युजफुल फॉर एक्सप्लेनेशन ऑफ वन व्हेरिएबल. म्हणजे मला जर एकच व्हेरिएबलचं जर डायग्राम काढायची असेल तर मी बार डायग्राम मधूनच काढणार आहे. त्यासाठी मला दुसरा चॉईस नाहीये, हे एक लक्षात ठेवा. पुढे आपण पाहणार आहोत सब डिवायडेड बार डायग्राम, युजफुल ऑफ कंपॅरिझन फॉर डिफरंट व्हेरिएबल्स. आता दुसरे वेगवेगळे व्हेरिएबल्स कोणते आहेत? आता या ठिकाणी 2015, 16, 17, 18 एक आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट्स आहे ऍज पर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स फॅकल्टीज. म्हणजे स्टुडंट्स ऍज पर फॅकल्टीज हे एक व्हेरिएबल आहे आणि नंबर ऑफ इयर्स हे दुसरं एक व्हेरिएबल आहे. आता हे जर मला जर एकाच आकृतीमध्ये दाखवायचं असेल तर आय कॅन शो इट ऍज पर या डायग्रामच्या पद्धतीने, विभाजित दंडाकृती. याच्यामध्ये एकाच वर्षाच्या याच्यावर या 3 फॅकल्टीचे स्टुडंट मी दाखवलेले आहेत. येलो शेडने दाखवलेले जे आहेत ते सायन्सने आहेत, रेडने जे दाखवलेत ते कॉमर्सचे आहेत, आर्ट मध्ये जे दाखवलेत ते ब्ल्यू शेडने दाखवलेले आहेत. आता तुम्हाला याचं इट हेल्प्स टू डिस्क्राईब युअर डेटा किंवा कम्पेअर युअर डेटा. म्हणजे मला
8 फॅकल्टीच्या मुलांमध्ये काय व्हेरिएशन्स आहे किंवा काय भिन्नता आहे ते सांगता येतं, साधर्म्य सांगता येतं, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या स्ट्रेंथ बाबत काय सांगता येतं. जसं हे टेबल सांगतं तेच हा ग्राफ सांगतो. म्हणजे टेबलमध्ये एक आणि ग्राफमध्ये एक असं नाही, फक्त ग्राफ हेल्प्स टू युअर टेबल किंवा ही डायग्राम तुमच्या टेबलला मदतीला आहे, त्या एवढाच त्याचा फक्त एक अर्थ आहे. आणि ग्राफ असेल तर अधिक आपल्याला सपोर्ट मिळतो, म्हणून टेबलला पूरक असं ग्राफ असावा. दुसरी गोष्ट, ग्राफ टेबल शेजारी ग्राफ असेल किंवा जागा कमी असेल तर वर टेबल खाली ग्राफ अशा पद्धतीने मांडणी केली तरी चालते. परंतु आधी ग्राफ आणि मग टेबल असं मात्र कधी करायचं नाही. आधी टेबल आणि मग त्याची डायग्राम हे करणं अति पोषक असतं. म्हणजे जर आपल्याला डिफरंट व्हेरिएबल जर हे करायचे असतील तर आपल्याला विभाजित दंडाकृती वापरणं अधिक सोयीचं जातं. त्याचप्रमाणे पुढचा जो प्रकार आहे तो बहुदंडाकृतीचा, म्हणजे सगळे बार डायग्रामच आहेत. मल्टिपल बार डायग्राम फॉर कंपॅरिझन ऑफ मल्टिपल व्हेरिएबल्स. आता पुन्हा प्रश्न असा येतो की मी हा वापरू का याच्या आधीचा वापरू? कुठलाही वापरला तरी चालेल. आता हाच डेटा मी पुढच्या याला घेतलेला आहे. समजा आता हा विभाग सब डिवायडेड बार डायग्राम आणि पुढचा जो हाच डेटा आहे हा, आणि बहुदंडाकृती. मग ही काढू का ती काढू, दॅट इज युअर चॉईस. की असं काही संख्याशास्त्र डिफाईन करत नाही की हीच काढा तीच काढा, परंतु या दोघांच्या बाबतीत आपल्याला असं सांगता येईल की ही काढा किंवा ती काढा, तुम्हाला जी योग्य वाटते ती काढा. फक्त इथं वरती स्केल असलं पाहिजे. ग्राफवर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसला काय घेता, म्हणजे हे टेबल जे वर्णन करतं तेच वर्णन हा आलेख करतो. हा आलेख जे वर्णन करतो तेच वर्णन हा आलेख सुद्धा करतो. येते लक्षामध्ये? म्हणजे आपल्याला मल्टिपल बार डायग्राम काढायचा आहे का तुमचा हा सब डिवायडेड बार डायग्राम, हा दॅट इज युअर चॉईस. फक्त आपल्याला निश्चित करता आलं पाहिजे की विच इज द बेटर, हॅव्हिंग सेम इम्पॉर्टन्स, तर तो तुमचा चॉईस असू द्या. तर आपण पुन्हा पुढच्या भागाकडे जाऊयात की हा बार डायग्राम आहे. या ठिकाणी पुन्हा वेगवेगळे कलर शेड आहेत. तुम्ही एक्सेल मध्ये जा किंवा कुठल्याही गुगल स्लाइडला जा, ते तुम्हाला रेडीमेड हे ग्राफ्स करून देतात, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये जर अधिक इम्प्रूव्हमेंट तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. अधिक अट्रॅक्टिव्हनेस तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. किती अट्रॅक्टिव्हनेस द्यायचा, दॅट इज युअर चॉईस. टेक्नॉलॉजी इज विथ यू. टेक्नॉलॉजी तुमच्या हातात असलं तुम्ही काहीही करू शकता. तसंच ही किती डेकोरेटिव्ह केली तरी चालते. फक्त एवढंच एक गोष्ट लक्षात ठेवा की इट इज ए रिसर्च प्रेझेंटेशन. रिसर्च प्रेझेंटेशनला फार डेकोरेशन करायची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही हा आपला डेटा वाचकापर्यंत कसा व्यवस्थित प्रेझेंट होईल, सिंपल मांडणी, सिंपल प्रेझेंटेशन, परंतु हॅव्हिंग ऑल कॅरेक्टरिस्टिक, ऑल फीचर्स. आता तोच मगाशी हा डेटा तेच कलर कॉम्बिनेशन आहे, फक्त तो सब डिवायडेडच्या ऐवजी मी हा इथे बार डायग्रामच्या स्वरूपात घेतलेला आहे. पुन्हा तेच हा दाखवतो. पुढचा जो भाग आहे तर इट इज अ पर्सेंटेज, म्हणजे प्रमाण दंडाकृती, पर्सेंटेज बार डायग्राम. आता ह्यासाठी वेगळे टेबल मी घेतलेला आहे की कॉलेजेस 4 आहेत, त्याच्यामधले बॉईज आणि गर्ल्स याचं पर्सेंटेज दाखवलेलं आहे. की एकूण मुलं जर 100 असतील तर मुलांचं प्रमाण 60%, मुलींचं प्रमाण 40%. पुन्हा सेम थिंग, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट व्हेरिएबल. पुन्हा तोच की तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंट करताय, दॅट इज युअर चॉईस. आता हाच डेटा जर मला इनिशियल डेटा जर मला बार डायग्रामने दाखवता आला असता तरी चाललं असतं. तोच डेटा मला याच्या आधीच्या ग्राफने दाखवला असता तरी चाललं असतं. यांनी केला तरी चालला असता. माझा उद्देश काय आहे त्याच्यावर हे कोणता ग्राफ काढायचा हे अवलंबून आहे. आता जर मला पर्सेंटेज मध्ये दाखवायचे असतील म्हणून मी हा पर्सेंटेज बार डायग्राम काढलेला आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की याचे पर्सेंटेज तुम्हाला काढावं लागतं. जे 60%, 40% इनिशियल डेटावरून ते कन्व्हर्जन करून ते काढावं लागतं आणि मग ह्या ठिकाणी दाखवावं लागतं. पुन्हा याचा उपयोग फॉर कंपॅरिझन की बाबा हे कॉलेजमध्ये 60% बॉईज, आपलं 60% बॉईज आहेत,
या बी कॉलेजमध्ये 40% बॉईज आहेत, पुन्हा सी मध्ये 40%. तुम्ही आता तो कसा प्रेझेंट करताय त्याच्यावर आहे की ह्या ग्राफवरून तुम्हाला काय काय दिसतं. ए आणि सी ची मुलं सारखीच आहेत किंवा बी मध्ये मुलांचे प्रमाण कमी आहे वगैरे वगैरे. जे तुमची रिक्वायरमेंट कशी आहे, तुमची ऑब्जेक्टिव्ह कशी आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं अनालिसिस किंवा त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यावं लागतं. आणि हे ग्राफ सुद्धा माझ्या मते तुमचं उद्दिष्ट कसं आहे त्याला सपोर्टिव्ह तुम्ही ते निवडावेत असं मला वाटतं. आता पुढचा जो आहे की विचलन दंडाकृती, म्हणजे कधी कधी समजा टेम्परेचर दाखवत असतं. समजा टेम्परेचर कधी कधी प्लस मध्ये असतं, कधी कधी मायनस मध्ये असतं. म्हणजे एकाच वेळी परस्पर विरुद्ध माहिती आकृतीच्या मदतीने दाखवण्यासाठी, म्हणजे एक्स ऍक्सिसला काही अप्पर साइडने काही लोअर साइडने काही येतात. अपोजिट व्हॅल्यू ऑफ द सेम व्हेरिएबल असं जनरली ठराविक ठिकाणीच आपल्याला अडचण येतात. उदाहरणार्थ टेम्परेचर आहे, ते इट मे बी पॉझिटिव्ह, इट मे बी निगेटिव्ह. प्रॉफिट मध्ये कधी कधी प्लस प्रॉफिट असतो, कधी कधी निगेटिव्ह प्रॉफिट. निगेटिव्ह प्रॉफिट मीन्स लॉस. जर त्याला लॉस म्हणायचं नसेल तर निगेटिव्ह प्रॉफिट म्हणा. हा सर, हे जरी आपल्याला ह्या ग्राफद्वारे दाखवायचं असेल तर आपल्याला ही पद्धत वापरावी लागते. त्या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे की टेम्परेचर ऑफ दिल्ली ऍज पर द मंथ. आता आणि मग त्याचं हे 15 आणि 8, 15 डिग्री सेल्सिअस 8 डिग्री हे एक्स ऍक्सिसच्या वरच्या बाजूला आले, खालच्या साईडला हे निगेटिव्ह साईडला आले. म्हणून जर असे काही पॉझिटिव्ह व्हेरिएबल्स आणि निगेटिव्ह व्हेरिएबल्स असे जर आपल्याला एकाच याच्यामध्ये दाखवायचे असतील तर आपल्याला हे डेव्हिएशन बार डायग्राम उपयोगाला येतं. आता याच्या पुढे आपण जाऊयात की स्क्वेअर, म्हणजे आता तो बार डायग्रामचा प्रकार संपला. आता आपण मेन डायग्रामचा दुसरा प्रकार आहे की स्क्वेअर. की तर ते चौरसाच्या कृतीने दाखवता येतं. म्हणजे त्या ठिकाणी काही थोडस कॅल्क्युलेशन करावं लागतं. समजा आता उदाहरणार्थ 90,000 समजा एक प्रोडक्शनचं माझं हे असेल उत्पादन, तर हे 90,000 मी 300 मध्ये कन्वर्ट, त्याचं स्क्वेअर रूट घेणार आणि स्क्वेअर रूट हे या स्क्वेअर मध्ये मी दाखवणार की हॅव्हिंग द इक्वल स्क्वेअर मीन्स लांबी रुंदी लेंथ अँड ब्रेथ सेम, म्हणून तो 3x9 हे पर्सेंटेज मध्ये आपण ते दाखवलेलं असतं की हा त्या प्रपोर्शनेट मध्ये हे आपल्याला स्क्वेअर काढावे लागतात. आपण जनरली हे कधी आपल्याकडे वापरत नाहीये, पण दॅट इज अ टाईप आहे. पुढचा जो महत्वाचा आहे तो पाय डायग्राम की वर्तुळाकृती. म्हणजे ऍट ए ग्लान्स तुम्हाला जर सगळी इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर हे पाय डायग्राम आपल्याला उपयोगाला येतं. या ठिकाणी आपण लिहिलेले कम्प्लीट इन्फॉर्मेशन ऍट ए ग्लान्स, म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन एकाच वेळेस आपल्याला पाहता येते. समजा एक व्यक्ती आहे आणि तिचं एक फॅमिली एक्सपेंडिचर कसं होतात ते आपण इथं दाखवलेलं आहे की अन्नधान्यावर किती, फूडवर किती रुपीज होतो, हाऊस रेंटवर किती होतो, कपड्यावर किती होतो आणि हेल्थवर. असं एक 10,000 त्याचं इन्कम आहे, त्याचं हे एक्सपेंडिचर. हे जर आपल्याला एकाच वेळेस ऍट ए ग्लान्स दाखवायचं असेल तर ते कसं. आता ह्या ठिकाणी हे इन्कम आपल्याला अँगल मध्ये सुरुवातीला कन्वर्ट करून घ्यावं लागतं. कसं करायचं, काय करायचं, दॅट इज द मॅथमॅटिकल प्रोसिजर, व्हेरी हॅव्हिंग सिम्पल. की हे उत्पन्न 10,000 आहे आणि हे पण अँगल्स आपले 360 असतात, तर 1000पैकी 10,000पैकी 400 तर 360 पैकी किती, असं सिम्पल कॅल्क्युलेशन करून हे अँगल्स आपल्याला डिसाईड करावे लागतात आणि त्या अँगल्स नुसार हे आपल्याला इकडे आकृतीमध्ये दाखवावे लागतात. आता पुन्हा माझा आणखी एक तुम्हाला सजेशन असं आहे की हे पाय डायग्राम मधूनच दाखवता येईल का. आता महत्वाचा भाग आहे की हे हेडिंग एक्सपेंडिचर जे आहेत, हे एक्सपेंडिचर आणि त्याचे हे त्याचे आकडे, समजा एक फूडवर 4,000, हाऊस रेंटवर 3,000, हे की मी हे पाय चार्टने दाखवायचे का, नॉट नेसेसरी. मी बार डायग्रामने पण हे दाखवू शकतो. मग पुन्हा या ठिकाणी बार डायग्राम काढू का पाय चार्ट काढू, दॅट इज युअर डिसिजन. फक्त माझ्या डेटाला हे काय सुटेबल आहे ते पाहायचंय, अधिक सुलभ सिम्पलनेस कशामध्ये येतोय ते पाहायचंय. पण मला वाटतं अशा प्रकारचा डेटा काढता म्हणजे पाय चार्टने अधिक सिम्प्लिफाय होतो. ऍट ए ग्लान्स तुम्हाला हे सगळं लक्षात येतं की आरोग्यावर किती आहे, कपड्यावर किती आहे, हाऊस रेंटवर किती आहे, फूडवर किती आहे, विच इज द लार्जेस्ट, विच इज द स्मॉलेस्ट, किंवा आणखी काय तुम्हाला पुढे जाऊन काय त्याच्यावर स्टॅटिस्टिकल प्रोसिजर करायचे असतील, दॅट डिपेंड्स.
तर ह्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येतं. आता त्रिभुज आकृती म्हणजे 3 डायमेन्शनल, ते सगळ्यात त्याच आकृत्या आहेत, फक्त त्याला अजून एक ऍक्सिस फक्त आपण जोडलेला आहे. या पद्धतीने हे सगळे प्रकार पुन्हा 3 डायमेन्शनल मध्ये दाखवता येतात. म्हणून मी फक्त एकच सॅम्पल घेतलाय, बाकी सगळ्यांचे घेता येतं. म्हणजे एक्स, वाय आणि झेड त्रिमितीय आकृत्या आपण असं त्याला म्हणूयात. पुन्हा सेम त्याच बहुभुज आकृती, पुन्हा त्याच सगळं या पद्धतीने प्रेझेंट केला तरीही चालतो. असं काही बंधन नाही की 2 डायमेन्शनलच पाहिजे. विच इज अट्रॅक्टिव्ह, दॅट इज युअर चॉईस. पुढे आपण जाऊया चित्राद्वारे माहिती. आता म्हणजे हे थोड्याफार प्रमाणात अधिक शब्द मोजक्या शब्दात दाखवणे, शब्दाच्या ऐवजी पुढे ते आकृतीद्वारे दाखवलं. आता एक पिक्टोरियल दाखवलंय. आता हे याच्यामध्ये खूप काही माहिती रिप्रेझेंट करता येते. म्हणजे उत्क्रांतीवाद म्हणजे ह्युमन बिईंग कसा डेव्हलप होत गेलेला आहे ते याच्यामध्ये सांगता येतं. त्याचप्रमाणे हे चित्र जे आहे सेकंड, याच्यामधूनही तुम्हाला खूप काही माहिती सांगता येते. म्हणजे याचं जर वर्णन करायचं झालं तर किती तुम्ही रंगू शकता. पण तुमच्या डोक्यामध्ये जे आहे ते जर एका साध्या फ्रेजद्वारे, आयडियाद्वारे, वर्डद्वारे जर सांगायचं असेल तर अशी पिक्टोरियल इन्फॉर्मेशन देणं सुद्धा आपल्याकडे अधिक फायदेशीर ठरतं. आता या चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्याशी आपल्याला फार नाहीये, परंतु एक निबंध सुद्धा याच्यावर एक लिहिता येतो. त्याचप्रमाणे याच्यावर पण एक एसे सुद्धा आपल्याला लिहिता येतो. म्हणजे अधिक माहिती जर थोडक्यात आकर्षक पद्धतीने जर दिली तर तुमचं प्रेझेंटेशन अधिक सफल होतं, अधिक तुम्ही उद्दिष्टाकडे जात आहात. त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की काही वारंवारता विभाजन आलेख, ग्राफ्स ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता आपण आलेखाकडे जाऊयात. आता इथे डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन संपले. आता इथून पुढे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये त्याचे प्रकार आहेत. आयतचित्र म्हणजे हिस्टोग्राम, वारंवारता बहुभुज म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, फ्रिक्वेन्सी कर्व आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व और ओगिव. हे 4 प्रकार याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत. आता हिस्टोग्राम कडे आपण जाऊयात. हा हिस्टोग्राम काढलेला एक ते दिलेला आहे. डेटा घेतला, एक क्लास इंटरवल्स घेतलेत आणि काही फ्रिक्वेन्सीज घेतलेल्या आहेत. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे की हा जो क्लास इंटरवल जे आहेत हे कंटिन्युअस मध्ये असायला पाहिजे. म्हणजे 0 to 10, 10 to 20, 20, 30 वगैरे. आणि त्याच्या काही फ्रिक्वेन्सीज दिल्या आहेत. म्हणजे या 0 to 10 मध्ये 6 जण आहेत. परंतु या ठिकाणी एक महत्वाचा भाग आहे की इथे त्या व्हेरिएबलची आयडेंटिटी संपलेली आहे. म्हणजे आता समजा एक गुणांचा जर आलेख आपण जर असं म्हटलं की मार्क्स अँड नंबर ऑफ स्टुडंट, तर 0 ते 10 गुण पैकी कोणाला मिळाले तर 6 विद्यार्थ्यांना मिळाले. म्हणजे 0 ते 10. पण नेमके किती? 5 कोणाला आहे, 4 कोणाला आहे. तर ही जी आयडेंटिटी आहे ही इथं गेली. 12 याच्यामध्ये ती आयडेंटिटी शिल्लक राहते, हे लक्षात ठेवा. पण याच्यामध्ये मात्र ती गेलेली आहे. हा एवढाच फक्त याच्यातला त्याच्यामध्ये फरक आहे. त्याचप्रमाणे हा डेटा जो आहे हा सलग मध्ये आहे, कंटिन्युअस क्लास इंटरवल मध्ये. तर याचं नाव आहे हिस्टोग्राम. याच्यामध्ये ही जी हाईट जी आहे ती हाईट ही फ्रिक्वेन्सी एवढी असते आणि त्याची जी ब्रेड्थ आहे ही तुमची क्लास इंटरवल एवढी असते. पुन्हा तसंच एक्स ऍक्सिसला नाव द्या, वाय ऍक्सिसला नाव द्या, वरच्या ग्राफला नाव द्या, त्याचं स्केल लिहा. अधिक तुम्ही डेटा तुमचा ग्राफ किती अट्रॅक्टिव्ह करताय दॅट डिपेंड्स. किंवा त्याची जी फ्रिक्वेन्सी तुम्ही वर दाखवू शकता, तिथं दाखवली पाहिजे असं काही नाही. इथे मध्ये सेंटरला दाखवू शकता. काय काय तुम्हाला त्याचा रंग कोणता असेल, काय असेल, दॅट डिपेंड्स ऑन यू. आता उंचीला आणि रुंदीला अर्थ असतो. याच्यामध्ये जेवढी हाईट आहे तेवढी त्याची फ्रिक्वेन्सी असते. फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये चलाच्या मूळ किमती मात्र नसतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा 5 गुण असतील तर 5 गुण यात दिसतील का? तर दिसणार नाही. पण जर तुम्ही त्याचा बार डायग्राम काढली तर मग मात्र त्याच्यामध्ये त्या तुम्हाला दिसतील.
याच्या हिस्टोग्राम मध्ये त्या असणार नाही, म्हणून आपण ते लिहिले चलाच्या मूळ किमती नसतात. ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज नॉट हिअर. त्याचप्रमाणे वारंवारतेचे विभाजन असते, तर हे डिस्ट्रीब्युशन आहे. विभाजन म्हणजे डिस्ट्रीब्युशन, की त्यांच्या क्लास इंटरवल नुसार किती दिलेला आहे ते आपल्याला इथं दाखवता येतं. आता पुढचा जो प्रकार आहे की वारंवारता बहुभुज, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता याच्यामध्ये काही थोडीशी प्रोसिजर दिली आहे की मिड पॉइंट्स आर जॉईंट बाय स्ट्रेट लाईन. हे महत्वाचं आहे की हा इथे एक मिड पॉइंट आहे, इथे एक मिड पॉइंट आहे, तो स्ट्रेट लाईनने आपल्याला जॉईंट करायचा असतो. द स्ट्रेट लाईन्स इज एक्सटेंडेड इन बोथ द डिरेक्शन टू मीट ऑन द एक्स ऍक्सिस. हे सगळ्यात महत्वाचं आहे की याच्या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये की तो शेवटी एक्स ऍक्सिसला मिळाला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तो असा आधांतरी असता कामा नये, म्हणजे हा जो 6 पासून तो पुन्हा एक्स अक्षापर्यंत आपल्याला काढावा लागतो, त्याचप्रमाणे इथं जो आहे ते पासून पर्यंत तो काढावा लागतो. मिड पॉइंट्स आर जॉईंड बाय द स्ट्रेट लाईन. दी स्ट्रेट लाईन्स इज एक्सटेंडेड इन बोथ द डिरेक्शन टू मीट द एक्स ऍक्सिस. टू मीट द एक्स ऍक्सिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. First point, it is joined to the lower limit of the first class, and the last point is joined to the upper limit of the last class. Polygon is closed graph. सगळ्यात हा भाग महत्वाचा आहे, तो विचारात आपल्याला घ्यायला पाहिजे. आता फ्रिक्वेन्सी कर्व, एक मिनिट, तो दिसतो कसा, तर या पद्धतीने तो आपल्याला दिसतो. म्हणजे याच्यात एक महत्वाचं आहे की विदाउट हिस्टोग्राम कॅन आय ड्रॉ फ्रिक्वेन्सी कर्व. तर माझं उत्तर येईल की नो. पहिल्यांदा आपल्याला हिस्टोग्राम काढावाच लागतो. हिस्टोग्राम काढून त्याचे मिड पॉइंट्स आपल्याला जोडून घ्यावे लागतात बाय स्ट्रेट लाईन. नंतर ते एक्स ऍक्सिस पर्यंत खाली ते जॉईन करावे लागतात. आता आणखी एक भाग महत्वाचा, हा त्याचा इनिशियल ग्राफ आहे. त्याच्यानंतर पुढे जो येणार आहे तो दिसतो कसा, हा या पद्धतीने तो आपल्याला दिसतो. या स्ट्रेट लाईन्स आहेत, हे आपल्याला जास्त महत्वाचं आहे. तर आणखी आता पुढे आलेला आहे फ्रिक्वेन्सी कर्व, वारंवारता वक्र. याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की हे जे मिड पॉइंट आहेत हे सगळे जोडत जोडत एक स्मूथ कर्व काढणं महत्वाचं असतं. हा जो स्मूथ फ्रिक्वेन्सी कर्व आहे तो त्या फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये महत्वाचा आहे. याच्या आधीच्या ग्राफ मध्ये आपण काय म्हटलेलं आहे की हा जो स्ट्रेट लाईन्स आहे तो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. पॉलिगॉन या शब्दाचाच अर्थ की बहुभुजाकृती येते. बहुभुजा, मल्टिपल भुजा म्हणजे पॉलिगॉन. आणि पुढचा जो आपण म्हणतो आहोत तो कर्व आहे. पॉलिगॉन इज डिफरंट फ्रॉम कर्व. हे जास्त समजून घ्या थोडस की हा जो आहे की हा पॉलिगॉन आहे. पॉलिगॉन म्हणजे त्या ठिकाणी बहुभुजाकृती येते, म्हणजे त्याला खूप बाजू आहेत. आणि पुढचा जो आपण बघणार आहोत तो आहे कर्व. आता कर्व मध्ये काय फरक, काय पॉलिगॉन मध्ये काय फरक, हे थोडस आपण इथं लक्षात घेऊया की इथे फ्रिक्वेन्सी कर्व ऑल्सो कॉल्ड एज स्मूथ फ्रिक्वेन्सी कर्व. म्हणजे तो स्ट्रेट लाईननी जॉईन, मिड पॉइंट स्ट्रेट लाईननी जॉईन करण्याच्या ऐवजी ते आपण काय करायचे, थोडस स्मूथ फ्रिक्वेन्सी कर्व घ्यायचा आहे. आणि पुन्हा आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की तो पुन्हा एक्स ऍक्सिसला टच होतो, बेस लाईनला. फ्रिक्वेन्सी कर्व इज ऑल्सो बिगिन्स अँड एंड्स इन द बेस लाईन. आता हा त्याचा फ्रिक्वेन्सी कर्व आहे. तो आता हा स्ट्रेट लाईन, तर ह्या ग्राफिकल याच्यामध्ये तो स्मूथ काढता येत नाहीये, परंतु ह्या ज्या स्मूथ स्ट्रेट लाईनच्या ऐवजी एक स्मूथ कर्व जर काढला असा इथून असा खाली येणारा, तर तो फ्रिक्वेन्सी कर्व असा आपण म्हणूया. पुढे आहे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व, म्हणजे संचित वारंवारता वक्र. याचंच नाव आहे ओगिव कर्व. आता संचित, कम्युलेटिव्ह म्हणजे वाढत जाणारी. आता वारंवारतेची बेरीज म्हणजे संचित वारंवारता. म्हणजे हा पहिल्यांदा प्रोसिजर लक्षात घेऊयात की हा वक्र दोन पद्धतीने काढला जातो. च्यापेक्षा कमी पद्धत म्हणजे लेस दॅन मेथड आणि मोर दॅन मेथड. आणखी एक महत्वाचा भाग याच्यामध्ये की च्यापेक्षा कमी वारंवारता वक्र म्हणजे लेस दॅन मेथड मध्ये हा वरवर सरकणारा असतो. कारण
संचित वारंवारता वाढत असते. या उलट ज्यापेक्षा जास्तीची वारंवारता वक्र सतत घटणारा असतो, म्हणजे कमी कमी होणारा असतो, यात संचित वारंवारता घटती असते. तर म्हणजे नेमकं निश्चित काय आहेत आपण या 3 टेबलवरून लक्षात घेऊयात. एक एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतलेलं आहे की क्लास इंटरवल दिलेत, पुन्हा तेच आहे की 0 ते 10 याच्यामध्ये 6 विद्यार्थी आहेत, 10 ते 20 मार्कावाले 11 विद्यार्थी आहेत, 20 ते 30 मध्ये 19 आहेत, 30 ते 40 मध्ये 26 आहेत, अशी त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता लेस दॅन मेथड मध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल की 10 मार्कांपेक्षा कमी किती विद्यार्थी आहेत, तर त्याचे उत्तर येईल 6. म्हणून इथं लेस दॅन मध्ये हे जे अप्पर क्लास लिमिट जे आहेत त्याचा विचार इथं करावा लागतो. आता मोर दॅन मध्ये या खालच्या ज्या इनिशियल क्लास लिमिट ज्या आहेत, क्लास इंटरव्हलचे जे इनिशियल जे आहेत त्याचा विचार इथं करावा लागतो. आणि या ठिकाणी आणखी एक भाग महत्वाचा आहे की आपल्याला प्रश्न आपल्याला विचारावे लागतात की 10 मार्कापेक्षा कमी किती जण आहेत, तर 6. 20 मार्कापेक्षा कमी किती जण आहेत, तर हे 6ची आणि 11ची या दोघांची मिळून बेरीज इथे येणार आहे 17. त्याचप्रमाणे 30 मार्कापेक्षा कमी किती जण आहेत या प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर येईल की ऍडिशन ऑफ दिस 3. म्हणून इथे त्यांची बेरीज आलेली 36. असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला बेरीज करून तिथे घ्यावं लागतं. आणि त्याची एकूण जर शेवटची जे हे आहे बेरीज ती आली 93. म्हणजे एकूण आपलं पॉप्युलेशन किती असेल ते तेवढं इथं असेल. आता मोर दॅन मध्ये आपल्याला असं स्वतःला प्रश्न विचारावा लागतो की 0पेक्षा जास्त किती जण आहेत, तर सगळीचे सगळे पॉप्युलेशन येणार आहे. 0पेक्षा जास्त मार्क किती जणांना आहे, तर 93 जणांना, म्हणून आपण तिथं 93 घेतलेली आहे. तर 10 मार्कापेक्षा जास्त किती आहे, तर म्हणून आपण तो हे लिमिट घेतलेलं आहे. मग त्या एकूण 93 मधून हे 6 वजा करावे लागतील, म्हणून आपण 87 घेतलेले आहेत. ती एक मांडण्याची ती पद्धती आहे की लेस दॅन मेथड आणि मोर दॅन मेथड. या सगळ्यात महत्वाचं एक आणखी एक महत्वाचा भाग की त्यापेक्षा कमी वक्र सातत्याने वरवर जाणार असतो, पण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वाढत चालल्यात. 6, 17, 36, 62, 80, 93 हा वरवर जाणारा ग्राफ आहे. त्याचप्रमाणे त्यापेक्षा जास्तीच्या वारंवारता वक्र हा नेहमी घटणारा असतो. या ठिकाणी पहा तुम्ही 93, 87 म्हणजे गोइंग डाऊनवर्ड डिरेक्शन. आता हेच आपल्याला ग्राफद्वारे जर दाखवायचं असेल तर आपण कसं दाखवूयात, तर ह्या पद्धतीने लेस दॅन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व की 10 पेक्षा कमी किती आहेत, 6 आहेत, 20 पेक्षा कमी किती आहेत, 17 आहेत. तोच ग्राफ टेबल आपण इकडे घेतलाय आणि हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन त्याचं दाखवलंय. पुन्हा याचा उपयोग काय, तर 30 मार्कापेक्षा कमी किती विद्यार्थी आहेत, तर 36 आहेत. 40 मार्कापेक्षा कमी किती आहेत, तर 62 आहेत. 50 पेक्षा किती कमी आहेत, तर 80 आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्याची उत्तरं देता येतात. आता मोर दॅन मध्ये ते सेम आहे की 0पेक्षा जास्त किती आहे, ऍक्च्युली कम्प्लीट पॉप्युलेशन असणार आहे ती 93, ती इथं आपण दाखवलेली ग्राफ मध्ये. 10 पेक्षा जास्त किती आहेत, तर 87 आहेत. तो आकडा असा असा इथे वाढा, म्हणून याला खाली खाली डाऊनवर्ड डिरेक्शनने जाणारा ग्राफ असं आपण म्हटलेलं आहे. अशा प्रकाराने आपण इथं संपूयात की 3 पद्धतीने आपल्याला प्रेझेंट डेटा करता येतो. एक क्लासिफिकेशन द्वारे तुम्हाला प्रेझेंट करता येतो, टॅब्युलर पद्धतीने करता येतो, डायग्रामॅटिक पद्धतीने पण करता येतो आणि आलेख पद्धतीने पण तो करता येतो. आणखी वेगळ्या काही आता नवीन नवीन पद्धती पण आलेल्या आहेत. फ्लो चार्ट द्वारे सुद्धा तुम्हाला डेटा तुमचा प्रेझेंट करता येतो, किंवा तुमचे मॅथमॅटिकल मध्येचे वेगवेगळे आता नवीन नवीन आलेले आहेत. मॅपिंग मध्ये कन्सेप्ट मॅप आहेत, माइंड मॅप आहेत, किंवा तुमचं पिक्टोरिया व्हेन डायग्राम्स काही आहेत. व्हेन डायग्राम्स द्वारे सुद्धा प्रेझेंट केला तरी चालतो. फ्लो चार्ट द्वारे सुद्धा प्रेझेंट केला तरी चालतो. डेटा कुठल्या मेथडनी प्रेझेंट करताय ते महत्वाचं नाहीये.
परंतु तुम्ही त्याने केला तरीही चालतो. म्हणजे आता ते आपण इथं आपण घेतलेल्या नाहीयेत, परंतु तुम्ही फ्लो चार्ट, व्हेन डायग्रॅम किंवा ग्राफ ते जे आहे ते जे टेक्निक्स आहेत त्याद्वारे सुद्धा केला तरीही चालतो. इथं आपण थांबूयात. सर्वसाधारणपणे 3 पुस्तकांचा आपण रेफरन्स घेतलेला आहे आणि या निमित्ताने तुमच्याशी जे शेअरिंग करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल महाविद्यालयाचे आभार.